विचार करा, फोटोशॉपसारखं एक शक्तिशाली टूल, पण पूर्णपणे मोफत आणि तेही थेट तुमच्या ब्राउझरमध्ये. हो, हे शक्य आहे. आज आपण फोटोपियाबद्दल बोलणार आहोत, एक असं जबरदस्त टूल जे तुमच्या एडिटिंगचा अंदाजच बदलून टाकेल. साइन इन फोटेकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग या भन्नाट टूलच्या जगात एक डुबकी मारूया. अनेकदा ज्यांच्याकडे छान छान कल्पना आहेत, म्हणजे जे क्रिएटिव्ह लोक आहेत, त्यांच्यासमोर एक मोठी भिंत उभी राहते, आणि ती म्हणजे महागड्या सॉफ्टवेअरची. आता बघा, प्रोफेशनल लेव्हलची एडिटिंग करायची असेल तर सॉफ्टवेअरसाठी दर महिन्याला हजारो रुपये मोजावे लागतात. आणि इतकंच नाही तर ते चालवण्यासाठी एक भारी शक्तिशाली कॉम्प्युटरही लागतो. मग होतं काय की अनेक चांगल्या कल्पना फक्त डोक्यातच राहतात. पण यावर खरंच काही उपाय नाहीये का? आहे. आणि ह्याच समस्येवरचा एक जबरदस्त उपाय आहे फोटोपिया. हे एक असं टूल आहे जे तुमच्या क्रिएटिव्हिटीला कोणतीही किंमत किंवा बंधनं लावू देत नाही. तर मग हे फोटोपिया आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक ॲडव्हान्स्ड इमेज एडिटर आहे. हे रॅस्टर ग्राफिक्स म्हणजे आपले रोजचे फोटो आणि वेक्टर ग्राफिक्स म्हणजे लोगोज किंवा डिझाईन्स या दोन्हीवर काम करतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, हे सगळं चालतं थेट तुमच्या वेब ब्राउझरमध्ये. म्हणजे आता ही ताकद प्रत्येकाच्या हातात आहे. आणि हे वापरायला किती सोपं आहे? अहो, विचारायलाच नको. फक्त 3 सोप्या स्टेप्स. तुमचा कोणताही ब्राउझर उघडा, photopia.com या वेबसाईटवर जा आणि थेट आपलं काम सुरू करा. काही डाउनलोड करायचं नाही, काही इन्स्टॉल करायचं नाही. एकदम सोप्पं, नाही का? फोटोपियाची काही तत्वं तर खूपच खास आहेत. पहिलं म्हणजे हे पूर्णपणे तुमच्याच डिव्हाइसवर चालतं. तुमच्या फाईल्स कधी इंटरनेटवर अपलोड होत नाहीत, म्हणजे प्रायव्हसीची 100% खात्री. दुसरं, यातली सगळी प्रीमियम फीचर्स फुकट आहेत, एक पैसाही द्यायची गरज नाही. आणि तिसरं, सगळ्यात भारी गोष्ट, एकदा का तुम्ही ही वेबसाईट लोड केली की इंटरनेट बंद केलं तरी तुम्ही ऑफलाईन काम करू शकता. चला, आता बघूया की हे मोफत टूल इंडस्ट्री स्टँडर्ड असलेल्या फोटोशॉपच्या तुलनेत नेमकं कुठे उभं राहतं. आता फोटोपिया आणि फोटोशॉपची तुलना केली ना की फरक लगेच दिसतो. एकीकडे फोटोशॉपसाठी दर महिन्याला पैसे लागतात, त्याला इन्स्टॉल करावं लागतं, तर दुसरीकडे फोटोपिया पूर्णपणे मोफत आहे आणि एका क्लिकवर ब्राउझरमध्ये सुरू होतं. फोटोपिया कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर, अगदी तुमच्या जुन्या लॅपटॉपवरही आरामात चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फोटोशॉपच्या PSD फाईलसुद्धा तुम्ही यात सहज एडिट करू शकता, तेही एकही रुपया खर्च न करता. ह्याच अष्टपैलू स्वभावामुळे याला ग्राफिक्ससाठी स्विस नाईफ असंही म्हणतात. आणि ह्याचं एक मोठं कारण म्हणजे याचा अविश्वसनीय फाईल फॉर्मॅट सपोर्ट. फोटोपियाची फाईल सपोर्ट करण्याची क्षमता खरंच जबरदस्त आहे. PSD, PNG, JPG तर आहेतच, पण विचार करा, हे टूल 40पेक्षा जास्त वेगवेगळ्या फॉर्मॅट्सना सपोर्ट करतं. म्हणजे अगदी प्रोफेशनल कॅमेराच्या रॉ फाईल्सपासून ते इलस्ट्रेटर आणि स्केचच्या फाईल्सपर्यंत जवळजवळ सगळं काही हे सहज हाताळू शकतं. आता अनेकांना वाटेल की मोफत आहे म्हणजे नक्कीच फीचर्स कमी असणार. पण थांबा, फोटोपियाच्या बाबतीत हे अजिबात खरं नाहीये. यामध्ये लेयर्स, मास्क, स्मार्ट ऑब्जेक्ट्स, ॲडजस्टमेंट लेयर्स यासारखी सगळी प्रोफेशनल फीचर्स आहेत. म्हणजे तुम्ही फोटोच्या वेगवेगळ्या भागांवर स्वतंत्रपणे काम करू शकता. मूळ इमेज खराब न होऊ देता रंगांमध्ये बदल करू शकता. एवढंच नाही, तर यात मॅजिक कटसारखे AI टूल्ससुद्धा आहेत, जे एका क्लिकमध्ये बॅकग्राऊंड काढून देतात. बरं, फीचर्स तर खूप झाले, पण हे वापरायचं कोणी आणि नक्की कशासाठी? चला आता हे बघूया. हे बघा, तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट बनवत असाल, विद्यार्थी असाल, तुमचा छोटा व्यवसाय असेल, तुम्ही ग्राफिक डिझायनर किंवा यूट्यूबर असाल, हे प्रत्येकासाठी आहे. आणि जे फोटो एडिटिंग शिकायला नवीन सुरुवात करत आहेत, त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच आहे. याचा वापर करून तुम्ही तुमच्या सोशल मीडियासाठी आकर्षक पोस्ट्स, व्हिडिओसाठी थंबनेल्स किंवा तुमच्या व्यवसायासाठी मार्केटिंग साहित्य बनवू शकता. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे फोटोशॉप नसलं तरी तुम्ही कोणत्याही PSD फाईल्स सहजपणे एडिट करू शकता. म्हणजे याच्या शक्यता खरंच अमर्याद आहेत. तर मग एवढं सगळं बघितल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. तर फोटोपिया हे फोटोशॉपला खरंच एक चांगला पर्याय आहे का? माझं उत्तर आहे हो, नक्कीच आहे. व्यावसायिक ताकद, वापरायला एकदम सोपं आणि तेही 0 खर्चात. हे सगळं बघता हे फक्त एक पर्याय नाही, तर अनेकांसाठी फोटोशॉपपेक्षाही उत्तम पर्याय ठरू शकतं. हे असं टूल आहे जे क्रिएटिव्हिटी सगळ्यांसाठी खुली करतं.
तर मग जर तुम्हाला यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर सायन्फोटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही फोटोपिया वापरून बघणार आहात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासोबत.